खूप फास्ट बनवून तयार होतो हा पौष्टिक नाश्ता। चला तर बनवूया मस्त असा दही आणि रव्याचा मस्त असा पौष्टिक नाश्ता। तर रवा आणि दह्याचा नाश्ता बनवण्यासाठी मी 1 वाटी रवा घेतला आणि 2-3 चम्मच दही घेतलं। तर रवा आणि दही हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, 2 मिनटं मिक्स करायचं। याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं। थोडं थोडं पाणी टाकून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर तुमच्या मुलांना तुम्ही टिफिनमध्ये हा नाश्ता बनवून द्या, मुलांना फार आवडतो हा नाश्ता आणि खूप लवकर बनवून तयार होतो, जास्त वेळ लागत नाही। तर 10 मिनटं झाकून ठेवायचं। कढईमध्ये आपण तडका करून घेणार आहे मी। तर कढईमध्ये तडका करण्यासाठी मी कढईमध्ये 1 पळी छोटी तेल घेतलं, तेल चांगलं तापवून घेतलं। तेलामध्ये जिरं, मोहरी, कांदा आणि बारीक खिसून घेतलेली गोभी टाकली आहे, पानगोभी। तर आता हा तडका बनवून तयार करून घ्यायचा, व्यवस्थित 2 मिनटं भाजून घ्यायचं, जास्त वेळ नाही भाजायचं। याच्यामध्ये थोडीशी लाल तिखट टाकायचं, थोडंसं मीठ टाकायचं आणि हा तडका करून घ्यायचा। तर आता हा तडका मी रव्यामध्ये मिश्रणामध्ये टाकून घेणार आहे। तर हा तडका रवा आणि दह्याच्या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचा। तर याच्यामध्ये थोडासा मॅगी मसाला टाकायचा, मॅगी मसाल्याने खूप छान टेस्ट येते। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं 2 मिनटं। नंतर कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं, पूर्ण कढईला थोडंसं तेल असं पसरवून घ्यायचं। तर या चमच्यामध्ये बॅटर घ्यायचं आणि हा नाश्ता बनवून घ्यायचा। इडल्या बनवतो त्याप्रमाणे याच्यामध्ये थोडंसं जिरं, मोहरी टाकायची खालून। इडल्या बनवतो त्यानुसार इडलीसारखा आकार या नाश्त्याला देऊन घ्यायचा। तर खूप छान होतो हा नाश्ता। तुम्ही इडली डोसा विसरून जासाल हा नाश्ता जर बनवला तर। तुम्ही रोज हाच नाश्ता बनवून नक्की बघसाल, खूप छान होतो आणि खूप टेस्टी, खायला पण खूप टेस्टी लागतो। तर हा नक्की तुम्ही नाश्ता ट्राय करा। तर असे सर्व नाश्ता मी बनवून घेणार आहे। तर एक एक करून हा सर्व नाश्ता बनवून घ्यायचा। असे सर्व नाश्ते बनवून घ्यायचे। चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा हा नाश्ता मी बनवून तयार केला। हा नाश्ता टोमॅटो केचपसोबत खूप छान लागतो। पूर्ण